नमस्कार रसिक मित्र हो. आज एक खास व्यक्ती आपल्या गावाला भेट द्यायला आली आहे. आपल्या शहरात नव्यानं साकारलेला पुस्तकांचा बगीचा आणि या पुस्तकांच्या बगीचा बघण्यासाठी आपल्या माऊली या ठिकाणी आलेल्या आहेत. भीमाबाई जोंधळे आणि त्यांचे सुपुत्र. आपलं नाव सर? प्रवीण जोंधळे. प्रवीणजी जोंधळे हे मायलेक आपल्या एरंडोल शहरात आलेले आहेत. शहराच्या वतीनं आपण त्यांचं मनस्वी स्वागत करूया. पुस्तकांचं हॉटेल अशी एक संकल्पना घेऊन आमच्या या माऊलीनं नाशिक शहरात एक हॉटेल सुरू केलं आहे. रिलॅक्स कॉर्नर जरी ते या नावानं असलं तरी पुस्तकांचं हॉटेल म्हणून ते सर्वत्र महाराष्ट्रभर परिचित आहे. आणि आज त्या आपल्या शहरात आल्या आहेत, तर तुमचं मनस्वी स्वागत करतो. आज पुस्तक दिन पण आहे. आणि आज मित्र हो 23 एप्रिल आज जागतिक स्तरावर पुस्तक दिन साजरा होतो आहे. पुस्तक वाचनाने माणूस जुना राहत नाही, पुस्तक वाचनाने माणूस जुना राहत नाही, तो अधिक नवा बनत जातो. गोपाळ गणेश आगरकरांचं हे सुंदर असं वाक्य. आणि आज खास असा दिवस आणि खास अशा दिवशी या माऊलीचं दर्शन आम्हाला झालं आणि त्यांनी या बगीचाला भेट दिली त्याबद्दल त्यांचे आभार आणि त्यांचं मनस्वी स्वागत. धन्यवाद.